हा तुमचा पहिला फॉर्म्युला लॉग ए टू द बेस बी. तर तुम्ही याला कसं लिहू शकता? लॉग ए अपॉन लॉग बी. हा दुसरा फॉर्म्युला लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू, या दोघांचे बेस तुम्ही चेंज करा, तुम्हाला जो लागते तो लॉग ए टू द बेस एम अपॉन लॉग बी टू द बेस एम. आता तुम्हाला काय पाहिजे? लॉग ए टू द बेस बी, लॉग ए टू द बेस बी. पण फक्त आपल्याला या दोघांचीच इंटरचेंज पाहिजे ऍज इट इज. फक्त बीच्या जागी ए, एच्या जागी बी. तर याला काय लिहायचं? 1/1 जर लिहिलं तुम्ही 1/, त्या दोघांचे काय होते? तुमची इंटरचेंज. बीच्या जागी ए आणि एच्या जागी बी. आणि लास्ट फॉर्म्युला त्याचा असतो लॉग ए टू द बेस बी मल्टिप्लाइड बाय लॉग बी टू द बेस ए. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन असेल आणि याची जर इंटरचेंज असेल तर याची व्हॅल्यू किती येते? म्हणजे ते आधीचे फॉर्म्युले आणि हा एक, हे किती फॉर्म्युले झाले आता? टोटल 4. असे एवढेच याचे फॉर्म्युले आहेत. याच्या बाहेर फॉर्म्युले येत नाही. हे तुमचे मॅक्झिमम फॉर्म्युले झाले. म्हणजे पूर्ण पहिला युनिट लॉगॅरिथम मध्ये तुम्हाला याच्यापेक्षा जास्त फॉर्म्युल्याचं काम नाही. तर हे कधी यूज करायचे? तर अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम. जसं प्रॉब्लेम असेल त्याच्यानुसार. आता जे काही प्रॉब्लेम येतील ते चेंज ऑफ बेस आणि प्लस, म्हणजे याच्या पहिले जे ते, आणि ऍडिशन मध्ये आता काय यूज करू आपण? चेंज ऑफ बेस. ठीक आहे. हे 4 फॉर्म्युले तुम्हाला अजून देणार ठेवायचे. पहिला प्रॉब्लेम आहे शो दॅट. काय करायचं तुम्हाला? करायचं आहे 1/log x to the base 2 plus 1/log x to the base 3 plus 1/log x to the base 5 is equal to 1/log x to the base 30. यांचं उत्तर काय आहे ना तुम्हाला? 1/log x to the base 30. ठीक आहे. कधीही लक्षात ठेवायचं आपल्याकडे हा फॉर्म्युला नाही आहे 1/log a प्लस 1/log b. 1/log चा म्हणजे ऍडिशन मध्ये. आता इथे तिन्ही ठिकाणी लॉग आहेत, 1, 2, 3, आणि तिघांच्या ठिकाणी काय आहे? प्लस आहे. पण आपल्याला फॉर्म्युला कोणाचा असतो? आपल्याला सिंपल लॉग पाहिजे. 1/log चा फॉर्म्युला आपल्याकडे नसते. आपल्याकडे फॉर्म्युला कोणाचा आहे? लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी. असे फॉर्म्युले आहेत. 1 असो, 2 असो, 3 असो. सिंपल लॉग पाहिजे 1/, मध्ये. आपण काय करायचं? शो दॅट, प्रूव्ह दॅटच्या प्रॉब्लेम मध्ये मोठी साईड नेहमी खाली घेतो आणि छोटी साईड आपण नेहमी आणून दाखवतो. LHS घ्यायची. LHS इज इक्वल टू 1/log x to the base 2 plus 1/log x to the base 3 plus 1/log x to the base 5. x to the base 5. तिघांच्या मनात लॉग आहे, पण फॉर्म्युला कधी लागणार आहे? ज्यावेळेस सिंपल मध्ये येतील असे लॉग पाहिजे. 1/, वाले लॉग पाहिजे नाही. आणि फॉर्म्युला लागते कधी? फॉर्म्युला कधी लागतो तुमचा? ज्यावेळेस सर्वांचा बेस सारखा. पहिल्यांदा काय करायचं? कधीही जो खालचा लॉग असतो त्याला कधीच खाली ठेवायचं नाही. त्याला नेहमी कुठं न्यायचं? न्यूमरेटर मध्ये न्यायचं. तर मला सांगा आता, जर मी याला वर नेलं तर प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे. काय प्रॉपर्टी आहे? चेंज ऑफ बेस. लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू 1/log बी टू द बेस ए. जर तुम्ही याची इंटरचेंज केली, म्हणजे जर तुम्हाला न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर म्हणा किंवा डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर म्हणा, तर या दोन संख्यांचे काय होते? इंटरचेंज. दोन संख्यांचे काय होते? इंटरचेंज. आपल्याला टेस्ट करायचं, याला वर न्यायचा, यालाही वर न्यायचा, यालाही वर न्यायचा. आता वरच काय न्यायचं आहे? जर तुम्ही फॉर्म्युला लावतो म्हटलं तसा तर फॉर्म्युला लागत नाही. आणि या तिघांचे बेस पाहिजे. याचा 5, याचा 3, याचा 2. ठीक आहे. आणि वरची संख्या काय आहे? 6. म्हणजे याला जर तुम्ही पलटी मारली बाय युझिंग दिस प्रॉपर्टी, याचा बेस किती होईल? 2. याचा बेस किती होईल? 2. आणि याचा बेस किती होईल? सॉरी, एक्स. याचा बेस एक्स, याचा बेस एक्स, आणि याचा बेस एक्स. लावा. कोणती प्रॉपर्टी लावायची? ही प्रॉपर्टी. तर काय येते याच्यानुसार? लॉग 2 टू द बेस एक्स plus log 3 to the base x plus log 5 to the base x. कोणती प्रॉपर्टी लावली आपण? log a to the base b is equal to 1/log b to the base a. अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी आपण लिहिलं आहे. आता आला आता सिंपल मध्ये 3 लॉग आहे आणि तिघांचे बेस काय आहे? 6. इथं फॉर्म्युला लागू शकतो. कोणता फॉर्म्युला लागू इथं? log a प्लस log b प्लस log c. काय त्याचं उत्तर? log a into b into c to the base x. सिन्स कुठून लिहिलं आहे आपण? log a प्लस log b to the base m to the base m
plus log c to the base m is equal to log abc to the base m. हा फॉर्म्युला आपण लावला आणि या फॉर्म्युल्यानुसार याला असा फॉर्म्युला लावला हे उत्तर आहे. याला सॉल्व्ह करायचं काय द्यायचं तर लॉग वास्तविक 15 15 दुने 30 30 टू द बेस एक्स या साईडने किती आहे एल एच. आता आपल्याला उत्तरात काय पाहिजे 1/, पाहिजे. परत प्रॉपर्टी लावायची कोणती प्रॉपर्टी सेम प्रॉपर्टी लावायची. देअरफॉर मी याला अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी मला हे न्यूमरेटर मध्ये पाहिजे काय नाही मला हे डिनोमिनेटर मध्ये पाहिजे. मी याला असं लिहू शकतो 1/log. जर याला 1/, मध्ये लिहायचं असेल तर या दोघांची काय होते इंटरचेंज लॉग एक्स टू द बेस 30. सेम प्रॉपर्टी परत परत लिहिण्याची गरज नाही. आता जर तुम्ही एका प्रॉब्लेम मध्ये जर एकच प्रॉपर्टी 4-5 वेळा यूज करत असाल तर ते प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे. एल इज इक्वल टू 1/. आता लॉग 30 टू द बेस पण आपल्याला काय पाहिजे 1/, मध्ये पाहिजे. तर 1/, मध्ये पाहिजे असेल तर लावा प्रॉपर्टी. याला जर तुम्हाला 1/, मध्ये लिहायचं असेल तर या दोघांची काय करायची इंटरचेंज. देअरफॉर आला काय RHS LHS is equal to RHS hence proved. LHS is equal to RHS hence proved. पहिल्यांदा मोठी साईड घ्यायची. आता ओळखायचं कसं हे चेंज ऑफ बेसचा प्रॉब्लेम आहे हे समजलं पाहिजे की नाही की बाबा या प्रॉब्लेमला चेंज ऑफ बेसचीच मेथड लागते हे ओळखायचं कसं. आता मला सांगा जर तुम्ही हे प्रॉब्लेम घेतले हे असं याला काही फॉर्म्युला लागणार आहे काय नाही. जोपर्यंत हा वर जाणार नाही तोपर्यंत याला काहीच फॉर्म्युला लागत नाही. आतापर्यंत आपण जेवढे प्रॉब्लेम घेतले जे काही न्यूमेरिकल्स घेतले त्या प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये 1/log ने आला. हा 1/log आला. आता काल जे प्रॉब्लेम घेतले होते त्याच्यात 1/log चे प्रॉब्लेम आले पण त्याच्यात इक्वल टू साईन होते. 1/log इज इक्वल टू समजा log x upon log 25 इज इक्वल टू log 5 upon log 625 असे प्रॉब्लेम घेतले पण दोघांच्या मध्ये कोणतं साईन होतं इक्वल टू. म्हणजे हा लॉग याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये जातो हा लॉग याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये जातो. इथं तसं आहे काय नाही. इथं 1/, मध्ये लॉग आहे पण प्लस आहे याचे म्हणतात प्लस याचे म्हणतात प्लस. म्हणजे याचा अर्थ काय आहे इथं सिंपल वाले फॉर्म्युले लागत नाही. म्हणजे हे कोणाचा प्रॉब्लेम आहे चेंज ऑफ बेसचे. मग हे प्रॉब्लेम घेतला आपण पहिल्यांदा खाली LHS मोठी साईड खाली घ्यायची छोटी साईड आणून दाखवायची. ही तुमची मोठी साईड घेतल्यानंतर आता पाहायचं हे आपल्याला खाली पाहिजे काय खाली म्हणजे डिनोमिनेटर मध्ये पाहिजे काय नाही त्याला न्यूमिनेटर मध्ये लिहायचं. प्रॉपर्टी आपल्याकडे जर तुम्हाला या खालचं लॉग वर न्यायचं असेल तर या दोघांची काय करायची बेस इंडेक्सची काय करायची इंटरचेंज करा. लावा प्रॉपर्टी लॉग 2 वर एक्स खाली 3 वर एक्स खाली 5 वर एक्स खाली या प्रॉपर्टीनुसार. आणि आता इथं फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी कारण तिघांचा बेस काय आहे सेम. लॉग ए इंटू बी इंटू सी टू द बेस एक्स. याचे जर तुम्ही आन्सर काढला तर 30. आता लॉग 30 टू द बेस पण आपल्याला 1/, सेम प्रॉपर्टी इथं लावायची. याला 1/, मध्ये लिहिलं त्या दोघांची काय होते इंटरचेंज. LHS इज इक्वल टू RHS हेन्स प्रूव्ड. लिहा.
So that 1 upon log 6 to the base 3 plus 1 upon log 6 to the base 8 plus 1 upon log 6 to the base 9 is equal to 3. Is equal to 3. परत करून घ्या. 1 अपॉन लॉग आहे. 1 अपॉन लॉग ज्याही वेळेस येते त्यावेळेस समजून घ्यायचं ते प्रॉब्लेम मध्ये चेंज ऑफ बेस तुम्हाला यूज करावा लागतो. तर जे आपलं आहे ते पहिले एलएचएस घेऊ. एलएचएस इज इक्वल टू 1 अपॉन लॉग 6 टू द बेस 3 प्लस 1 अपॉन लॉग 6 टू द बेस 8 प्लस 1 अपॉन लॉग 6 टू द बेस 9. आन्सर किती पाहिजे आपल्याला? 3. आन्सर किती पाहिजे? 3. काहीच नाही करायचं. हे खालचं लॉग आहे वर न्यायचं. कसं वर न्यायचं? या प्रॉपर्टीनं लावा ही प्रॉपर्टी. जर तुम्हाला खालचं लॉग वर न्यायचं असेल तर या दोघांचे काय होत असते? इंटरचेंज. किंवा वरचं जर खाली आणायचं असेल तर इंटरचेंज. फक्त खालचं वर न्या किंवा वरचं खाली न्या सारखंच आहे. लावा प्रॉपर्टी इथं. हा लॉग 3 वर 6 खाली 3 टू द बेस 6 प्लस लॉग 8 टू द बेस 6 प्लस लॉग 9 टू द बेस 6 आणि या तिघांच्या खाली काय आला तुमचा बेस 6. जर तुम्ही इथं काहीतरी करतो म्हटलं तर बेस काय वेगळे, त्याच्यामुळे इथं तसाही फॉर्म्युला लागत नाही. 1 अपॉन लॉगचे आपल्याकडे कुठलेच फॉर्म्युले नाही. म्हणजे कुठले म्हणजे ए प्लस बी वाला. ए प्लस बी वर 1 अपॉन लॉग हा चेंज ऑफ बेस मध्ये जातो. आपण पहिल्यांदा याचा चेंज ऑफ बेस फॉर्म्युला लावला. हा खालचा लॉग वर नेला, डिनॉमिनेटरचा लॉग न्यूमिनेटर मध्ये नेला. 1 अपॉन लॉग 3 टू द बेस 6 8 टू द बेस 6 9 टू द बेस 6. लावा फॉर्म्युला काय आहे? लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी. याचं इन लॉग 3 इंटू 8 इंटू 9 टू द बेस 6. कोणत्या फॉर्म्युलानुसार? लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी इज इक्वल टू लॉग ए बी सी. याचं प्रॉडक्ट ठीक आहे. ते तिघांचं कॅल्क्युलेटर लॉग 216 टू द बेस 6. याचा आन्सर किती येते? 216. आता कॅल्क्युलेटर मध्ये काढायचं. गुणाकार करत बसायचं नाही. डायरेक्ट कॅल्क्युलेटर मध्ये आन्सर काढायचं. 216 आन्सर येते. आपल्याला उत्तर पाहिजे किती? 3. उत्तर 3 पाहिजे म्हणजे उत्तर लॉग मध्ये पाहिजे नाही. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये उत्तर लॉग मध्ये पाहिजे होतं. आता उत्तर लॉग मध्ये आहे का नाही? 3 म्हणजे याचा अर्थ काय आहे? तुम्हाला हा लॉग गायब करावा लागेल. लॉग गायब करणे म्हणजेच काय? याचा अर्थ काय? हा जे 216 आहे 216ला तोडायचं. आता इथंच का तोडायचं तुम्हाला? कारण आपल्याला लॉगच गायब करायचं. आता लॉग गायब कधी होणार आहे? ज्यावेळेस तुम्ही या फंक्शनला काहीतरी सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करणे म्हणजे काय? आता हा बेस आहे. बेसची व्हॅल्यू कधीच चेंज होत नाही. बेसला तुम्ही त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. त्याला तोडू शकत नाही, काहीच करू शकत नाही. मग करायचं काय? 216. आता 216ला कसं कशा प्रकारे लिहायचं? बेस 6 असल्यामुळे 216ला 6च्या मल्टिपल मध्ये तोडायचं. 6च्या मल्टिपल मध्ये म्हणजे 6चा स्क्वेअर 36 आणि 6चा क्यूब जर तुम्ही घेतला तर 36 इंटू 6 ते येते 216. म्हणजे 216 ही जी व्हॅल्यू आहे ती 6च्या. मग आता तुम्ही म्हटलं 6च्या मल्टिपल मध्ये करू, कारण आपल्याला लॉग गायब करायचा. लॉग गायब कधी होतो? अजून तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे. असा फॉर्म्युला लॉग ए टू द बेस ए इज इक्वल टू 1. दोन्ही ठिकाणी जर सारखी संख्या असेल तर त्याची व्हॅल्यू किती येते? 1. म्हणजेच म्हणूनच याला कशाच्या मल्टिपल मध्ये तोडायचं तुम्हाला? 6. याला असं लिहायचं लॉग 6 क्यूब टू द बेस 6. अकॉर्डिंग टू रूल ही जी संख्या ही समोर येते वरही जाते. समोर घ्यायची 3 लॉग
6 to the base 3. Since a log b is equal to log b raised to the power m to the base m to the base m. या प्रॉपर्टी. आता याची किंमत काय असते? 1. 3 into 1. Since log a to the base a is equal to 1. Log a to the base a is equal to 1. And therefore 3 into 1, 3. All RHS. Therefore LHS is equal to RHS. Hence proved. Hence proved.
put that. Next problem, put that 1 upon log ABC to the base AB plus 1 upon log ABC to the base BC plus 1 upon log ABC to the base AC is equal to 2. पहले LHS है, सेम प्रॉब्लम है आपला. LHS is equal to 1 upon log ABC to the base AB plus 1 upon log ABC to the base BC plus 1 upon log ABC to the base AC. किती आन्सर आणायचा तुम्हाला? आन्सर आणायचा. सुरुवात पहिले सेम प्रॉपर्टी लावायची. हा जो बेस आहे म्हणजे खालचा जो लॉग आहे तो वर न्यायचा न्यूमरेटर मध्ये. नावा प्रॉपर्टी log AB to the base ABC plus log BC to the base ABC plus log AC to the base ABC. आणि परत log A plus log B plus log C चा फॉर्म्युला लावायचा. याचं उत्तर येईल log A into B into C. log A म्हणजे AB, B म्हणजे BC, C म्हणजे AC. to the base A, B, C. परत आन्सर मध्ये काय पाहिजे आपल्याला? आन्सर मध्ये विदाउट लॉग चा टर्म म्हणजे याला समोर सॉल्व्ह करायचं. परत सॉल्व्ह लॉग. आता पाहिजे ए चे दोन टर्म आहेत, ए स्क्वेअर बी इंटू बी, बी स्क्वेअर सी इंटू सी, सी स्क्वेअर टू द बेस ए बी सी. आता तिघांचा स्क्वेअर आहे. आपल्याला लॉग गायब करायचा आहे कारण आन्सर मध्ये लॉग नाही म्हणजे याला सॉल्व्ह करायचं आहे. ते तिघांचा स्क्वेअर असेल तर मी असं लिहू शकतो ए बी सी चा होल टू द बेस ए बी सी. ए बी सी चा होल स्क्वेअर कारण ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आहे. जर तिघांना एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं आणि ब्रॅकेटचा जर स्क्वेअर केला, ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर तिघांना येणार. आता आपल्याला आन्सर मध्ये पाहिजे किती? 2. म्हणजे हा जो 2 आहे हा कुठे घ्यायला लागेल तुम्हाला? समोर 2 log ए बी सी टू द बेस ए बी सी. कोणत्या प्रॉपर्टीनुसार? A log B to the base M is equal to log B raised to the power A to the base M. म्हणजे हा जर लॉगच्या समोर व्हॅल्यू असेल तर ही काय जाते डोक्यावर, किंवा डोक्यावरची जर व्हॅल्यू असेल तर ती काय येते समोर. आणि याचं उत्तर काय ते 2. 2 into 1. Since log A to the base A is equal to 1. म्हणजे बेस आणि इंडेक्स मध्ये जर व्हॅल्यू सारख्या असतील तर त्याची व्हॅल्यू किती येते? 1. याचं उत्तर किती? 1. आणि आलं LHS is equal to RHS. Hence proved. Hence proved.
so that one upon 1 plus log p to the base qr व्यवस्थित लिहायचा 1 plus log plus 1 upon 1 plus log q to the base rp plus 1 upon 1 plus log r to the base eq is equal to बरोबर लक्ष द्या 1 upon 1 plus log plus 1 upon 1 plus log plus 1 upon 1 plus log is equal to 2. याचं उत्तर किती आणायचं आहे 2 आणायचं आहे. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आता जे आपण 3 प्रॉब्लेम घेतले आणि या प्रॉब्लेम मध्ये फरक आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम घेतले प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये फक्त खाली लॉग होतो फक्त खाली काय होतं लॉग म्हणून आपण डायरेक्ट ही प्रॉपर्टी लावली पण इथं तसं आहे काय आता 1 upon 1 plus log जर 1 upon 1 plus log असेल तर याला ही प्रॉपर्टी लावता येत नाही कारण ती प्रॉपर्टी लावण्याची कंडिशन काय आहे फक्त सिंगल लॉगचा टर्म आहे इथं सिंगल लॉगचा टर्म नाही इथे नाही इथे नाही म्हणजे इथं ही हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला इथं डायरेक्ट लागत नाही मग काय करायचं प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करायचं आहे LHS घेऊ आपण उत्तर किती आणायचं आपल्याला आन्सर किती आणायचं आहे हे तुमचे LHS इथून तुमचा आन्सर चालू इथून तुमचा आन्सर चालू जोपर्यंत या दोघांचं उत्तर सिंगल लॉग मध्ये येत नाही तोपर्यंत हा फॉर्म्युला लागणार नाही तसंच इथे या दोघांचं उत्तर जोपर्यंत सिंगल लॉग येत नाही तोपर्यंत फॉर्म्युला लागणार सेम प्रोसिजर इथं मग जर या दोघांचं उत्तर सिंगल लॉग आणायचं असेल तर हा जो 1 आहे हा 1 कशामध्ये पाहिजे लॉगच्या फॉर्म हा 1 कशामध्ये पाहिजे लॉगच्या फॉर्म मध्ये जर इथं लॉग असेल आणि इथं लॉग असेल तर त्याचा फॉर्म्युला तुम्ही लावून लॉग ए प्लस लॉग बी आता 1 आहे आता 1 कोणाकोणाची किंमत असते तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे लॉग ए टू द बेस ए याची किंमत किती असते 1 ए टू द बेस ए जर असं असलं तर या दोघांची आन्सर काय 1 आता हे टर्म काही असू शकते मग इथं 1 आहे मग या 1च्या जागी असा एखादा लॉग लिहू शकतो लॉग ए टू द बेस ए 1च्या जागी पण जर मी समजा या 1च्या जागी असं लिहिलं लॉग ए टू द बेस ए म्हणजे 1 अपॉन प्लस इथं काय राहील लॉग पी टू द बेस क्यू आर किंवा कोणा काही लिहिलं बी टू द बेस बी सी ते काही तुम्हाला लिहायचं तर या दोघांचं सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट होणार आहे काय नाही हा नाही होत कारण याचा बेस किती आहे किंवा आणि याचा बेस किती आहे ए म्हणजे इथं लॉग ए प्लस लॉग बीचा फॉर्म्युला लागणार नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे तुम्ही या 1च्या जागी असं लिहू शकता पण असं लिहून आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे काय नाही मग या 1च्या जागी कोणती व्हॅल्यू लिहायची तर 1च्या जागी हे व्हॅल्यू ठीक आहे हा फॉर्म्युलाचा तुमचा लॉग ए टू द बेस ए कुणी इथं लॉग 4 टू द बेस 4 3 टू द बेस 3 पण फॉर्म्युला लागत जर बेस वेगळे असले तर फॉर्म्युला लागत मग काय करायचं मग या 1च्या जागी अशी व्हॅल्यू लिहायची पहिल्यांदा इकडचा लॉग आहे मला सांगा या लॉगच्या बेसमध्ये किती आहे क्यू आर या लॉगच्या बेसमध्ये किती आहे क्यू आर म्हणजे याचा अर्थ काय आहे इथं जर तुम्ही लॉग जर लिहिलं तर त्याही लॉगच्या बेसमध्ये किती यायला पाहिजे
क्यू आर, तरच तिथं काय लागणार आहे तुमचा फॉर्म्युला. म्हणजेच मला या वनच्या जागी काय लिहावं लागणार आहे, जर मला याचा बेस जर क्यू आर आहे तर इथं तुम्हाला असं लॉगचं टर्म लिहायचं आहे की ज्याच्या बेसमध्ये किती असेल क्यू आर. म्हणजे त्याचाच अर्थ काय आहे, बेस क्यू आर झाला म्हणजे याचाच अर्थ जर बेस क्यू आर असेल आणि व्हॅल्यू जर तुम्हाला 1 पाहिजे असेल तर याचा इंडेक्स किती घ्यावं लागेल तुम्हाला क्यू आर. म्हणजे इथं किंतु घ्यायचं तुम्हाला लॉग क्यू आर टू द बेस क्यू आर. ठीक आहे, इथं किती घ्यायचं आहे वनच्या जागी लॉग याचा बेस किती आरपी, लॉग आरपी टू द बेस आरपी. आणि या वनच्या जागी काय लिहायचं तुम्हाला लॉग पी क्यू टू द बेस पी क्यू. तरच या दोघांचे आन्सर लॉग मध्ये येतील, म्हणजे त्याला लॉगचा फॉर्म्युला लागेल. म्हणून हा जो वन आहे या वनच्या जागी काय लिहायचं, 1 अपॉन लॉग काय याचा बेस क्यू आर, क्यू आर टू द बेस क्यू आर. म्हणजेच याची किंमत किती आहे 1 प्लस हा लॉग जसाचा तसा 1 अपॉन लॉग क्यू आर टू द बेस क्यू आर प्लस लॉग पी टू द बेस क्यू आर प्लस हे आहे की 1 अपॉन च्या जागी काय लिहिलं तुम्ही लॉग आर पी टू द बेस आर पी प्लस लॉग क्यू टू द बेस आर पी प्लस 1 अपॉन या वनच्या जागी काय लिहितो लॉग पी क्यू टू द बेस पी क्यू प्लस लॉग आर टू द बेस. आता या प्रॉब्लेम मध्ये म्हणजे 4 मार्कासाठी असं सिंपल जे प्रॉब्लेम येतात ते एकदम सिंपल, ते 2 मार्काचे येऊ शकतात. हे आलं हे 4 मार्कासाठी येतं. आणि कसं इम्पॉर्टंट आहे तर याच्यामध्ये रूल तेच आहेत सर्व काही तेच, फक्त इथे एक ऍडजस्टमेंट आहे. या वनच्या जागी काय लिहायचं, या वनच्या जागी काय लिहायचं आणि या वनच्या जागी, जेणेकरून आपला प्रॉब्लेम काय होणार आहे सॉल्व. लावायचा फॉर्म्युला लॉग ए प्लस बीचा फॉर्म्युला काय असते, लॉग ए प्लस बीचा फॉर्म्युला लॉग ए इंटू बी 1 अपॉन लॉग. ठीक आहे, हा ए आणि हा बी याचं उत्तर किती पी क्यू आर 1 अपॉन लॉग ए इंटू बी पी क्यू आर टू द बेस क्यू आर. आता याचं उत्तर क्यू आर पी न लिहिता त्याला पी क्यू आर म्हणायचं सिंपल मध्ये प्लस इथं लावा लॉग ए प्लस बीचा फॉर्म्युला दोघांचा बेस सारखा. याचे उत्तर काही ए इंटू बी पी क्यू आर लॉग पी क्यू आर टू द बेस आर पी प्लस 1 अपॉन लॉग याचं उत्तर काय ते ए इंटू बीचं उत्तर पी क्यू आर टू द बेस पी क्यू आर टू द बेस पी क्यू. आता हे झालं सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट. चला तुमचं सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट. आता तुम्ही हा फॉर्म्युला लागू चेंज होते घ्यायला लॉग क्यू आर टू द बेस पी क्यू आर plus log rp to the base pqr plus log pq to the base pqr. Since log a to the base b is equal to 1 upon log b to the base a, 1 upon log b to the base a. लावा फॉर्म्युला log a plus log b plus log c. तर काय ते उत्तर log a qr b rp c PQ to the base PQR. Since log A to the base m plus log B to the base m plus log C to the base m is equal to log ABC to the base m. log आता बघा 2p आहे मी म्हणतो p स्क्वेअर q 2q आहे q इंटू q स्क्वेअर आणि 2r आहेत आर स्क्वेअर टू द बेस पी क्यू आर ॲज इट इज. आन्सर किती पाहिजे होता आपल्याला 2. करा सो पहिला प्रॉब्लेम सारखा आला, हे तिघांचा स्क्वेअर असल्यामुळे मी म्हणतो पी क्यू आर होल स्क्वेअर टू द बेस पी क्यू आर. आपल्याला उत्तर 2 पाहिजे तर 2 समोर पाठवून द्या. 2 लॉग पी क्यू आर टू द बेस पी क्यू आर. सिन्स ए लॉग बी टू द बेस एम is equal to log b raised to the power a to the base m. आणि log pqr to the base pqr याची किंमत किती येईल 1. Since log a to the base a is equal to 1 आणि आन्सर आला तुमचा 2. LHS is equal to RHS. याच्याकडे एक्सट्रीम लिहू शकता 2. LHS
is equal to RHS. Hence, proved. Hence,